सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र श्री गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती ह्यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी ह्या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 61। अग्निशुद्ध समन्तात ज्वाला परिचकाधिया मंत्रराज मिमं मन्ये अहर्निशं पातु मृत्युतः। ज्ञानाग्नीने शुद्ध होऊन चारी बाजूंनी बुद्धिरूपी ज्वालांमध्ये सुवर्णाप्रमाणे तावून सुलाखून कसोटीस उतरलेला हा मंत्रराज निरंतर रात्रंदिवस मृत्यूपासून रक्षण करो असे मला वाटते। गुरुची दृष्टी ही ज्ञानाग्नीमध्ये शुद्ध झालेली असते। बुद्धिरूपी ज्वालांमध्ये तावून सुलाखून दिव्य होते। गुरुमुखातून निघालेले वचन मंत्रवत असते, त्यावरील मननाने रक्षण होते। गुरुवचनामृत मृत्यू भयातून वाचवते। मृत्यू म्हणजे देहाचाच मृत्यू एवढा संकुचित अर्थ घेऊ नये। मी देह या भावनेचा अहंकाराचा मृत्यू होणे म्हणजेच पुनर्जन्म होणे, अमर निर्भय होणे। परमेश्वराचे विस्मरण म्हणजेच मरण। गुरुची दिव्य दृष्टी गुरुवाणी गुरुवचनामृत ईश स्मरणाच्या विस्मरणापासून वाचवते व साधकाला नित्य ईश स्मरणात ठेवते। गुरुकृपा दृष्टी हा मंत्रराज। खरा साधक तोच की ज्याची देह जावो अथवा राहो अशी पार्थिव देहाविषयी भावना झाली आहे। देहाची आसक्ती सुटली आहे। देहाकडे देऊळ्या दृष्टीने तो बघतो। तेव्हा अशा स्थूल देहाची अमरता प्राप्त होण्यासाठी खरा साधक गुरुकडे जाणार नाही, तर स्वतःच्या दिव्यतेचे विस्मरण म्हणजेच मरण व ह्या मृत्यूपासून जो अहर्निश रक्षण करतो त्या गुरुकडे तो मी आत्मा हे स्मरण होण्यासाठी जातो। हा श्लोक हेच सत्य सांगत आहे की गुरुच अशा विस्मरणातून वाचवून जीवाला जिवंत ठेवतो, जीवभावाचा अंत करतो। मी देह ही भावना जन्मू देत नाही। सद्गुरुनाथ महाराज की जय।